बघायला आला तर मग आम्ही कुणाच्या नावाचा आहे बघितला तर आमच्या मालकाच्या नावाचा त्यांनी 10 रुपयाच्या स्टॅम्पवर बक्षीसपत्र हे आधारे फिरवला. मग असं कसं झालं जमिनीचं म्हणून आम्ही मग 5 वर्षाचा गॅप पाडून आम्ही नंतर भांडण केलं. आमच्या मालकाला 10 रुपयाच्या स्टॅम्पवर बक्षीसपत्र हे आधारे कच्चं बक्षीसपत्र केलं. त्याच्यानंतर की आम्ही 12 वर्ष झालं आम्ही भांडण धरलं. हे रद्द करण्यात यावं म्हणून डिस्ट्रिक्ट कलेक्टर पुस्ती दाखल केलं आणि कोर्टात बक्षीसपत्र कोर्टामार्फत रद्द करण्यात यावं म्हणून दिवाणी दावा आईच्या नावाचा केला. आईच्या नावाचं चालायला होतं भांडण. तेवढ्यात की अप्परचा पण डिप्टी कलेक्टरचा निकाल त्यांच्या सरकार लागला, अप्पर जिल्हा कलेक्टरचा निकाल आमच्या सरकार लागला, जिल्हा कलेक्टरचा आमच्या सरकार लागला, महसूल विभागाचा मंत्रालयामध्ये सुद्धा आमच्या सरकार लागला. नंतर पुन्हा डिप्टी कलेक्टरने 805चा फेर रद्द केला. ते रद्द केल्यावर तहसीलदार साहेबांकडे आला फेरवड. 2023 मध्ये निकाल लागला. 2 वर्षापासून त्यांनी निकाल लागला तर त्यांनी फेरच ओढत नाहीत तहसीलदार म्हणजे तलाठीकडे जा, तलाठी म्हणतात तहसीलदारकडे. कोर्टानं पण निकाल दिला आमच्या सरकार. आई वारली डिप्टी कलेक्टरचा निकाल आल्यावर तर की कोर्टानं निकाल देऊन 3 महिने होते आता 19 तारखेला उद्याच्या, तरी की तहसीलदार फेर ओढत नाही. तहसीलदार म्हणजे अप्पर कशी अपील केले त्यांनी 805चा फेर आम्हाला मान्य नाही म्हणून. पुन्हा त्यांनी कोर्टात जिल्ह्याच्या कोर्टात दाखल केले म्हणाले आणि आम्ही फेर कसा वडावा. ह्याच्यात कोण कोण आहे तुम्हाला माहीत नाही का म्हणाले. आम्ही म्हणलं आम्हाला माहीत आहेत की, पण तुम्ही फेर वडा ना म्हणलं आमचा. माझी घरी म्हातारी आहे, सख्या बहिणी सख्या जावा त्यांची प्रॉपर्टी आहे. मी दोघीमध्ये मी एकटीच आहे माझ्या आईला, माझी आई वारली. मी आज नांदेड जिल्ह्यातून आम्ही मुखेड तालुक्यातून आम्ही की तारखेला येतात कोर्टातल्या. आज अप्पर जिल्हा कलेक्टरची तारीख केली आम्ही तर आम्हाला म्हणले तहसीलदार तलाठी फेर का ओढत नाहीत म्हणलं साहेब फेरच ओढत नाही काय 7 वर्ष स्टे वगैरे नाही म्हणजे कोर्टाचा निकालाला फेर का ओढत नाही तर नाही म्हणलं ओढत. तिथली तारीख करून तिथं आम्ही आला तर इथं आता यांनी हे साहेब ते विरोधक होते असे जवळ त्यांच्या आणि पण होता म्हणाले अप्पर त्यांनी अपील केले, जिल्ह्याच्या कोर्टात दाखल केले म्हणाले फेर कसा ओढतो. आता त्यांनी अपीलच करत राहतात. त्यांनी 1647चा फटा फेरवला तर त्यावेळेस आम्हाला काहीच कल्पना दिली नाही. आणि त्याच्यानंतर आता 805चा फेर रद्द करायला किती आम्हाला तारखेवर तारखे द्यायचे. त्याच्यात तुम्हाला कोण कोण आहेत ते माहित नाहीत का म्हणाले. आता काय सांगावं कोण कोण आहेत तर आम्हाला माहित आहेत ना, पण 805चा फेर रद्द केलाय की. माझं वाचून तर माझं काय आयुष्य आहे. माझ्या लेकराची जशाला तशी जिंदगी गेलेली आहे. मी लग्न वगैरे कधी करू माझ्या लेकराचं. ती मध्ये शेत आल्याशिवाय लग्न करायचं. आज 30 वर्ष झालं त्या शेताचा त्यांनी की लाभ गेले. नुकसान भरपाई पीक विमा उचलतात. 8,75,000 त्यांनी लोन उचलले. हे तर शिवाजी छत्रपती बँक आणि पांडू भोसले शिक्षक आहे, लक्ष्मण भोसले वकील आहे.
आणि आज आम्ही आज 250 किलोमीटर आम्ही लहान लहान आज 30 वर्ष झालं पण आम्ही करून खातात. माझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे त्याची क्लिअर म्हणून नाही. माझी म्हातारी 85 वर्ष झालं माझी घरी आहे माझी आई. बोलले तसे तुम्हाला तारीख होती आज म्हणलं साहेब तारीख वगैरे काही देऊ नका म्हणलं. आणि भरपूर चक्र घातल्यात म्हणलं. कोणता तारीख असली की आम्ही तहसीलदार साहेबांनी भेटून जातात म्हणलं. तुमच्या आहे की माझ्या वडिलांची आहे हो. माझ्या वडिलाला फक्त मी एकटी मी येतो मुलगी जन्मले. या जमिनीचं प्रकरण कोणाच्या विरोधात लढते? ती आमच्या मालकानं करून घेतलेलं आहे. मला आईनं गावातच दिलेलं आहे. रवींद्र शिरहरी भोसले आहे. किती वर्ष झाले? हे प्रकरण की 12 वर्ष झालं चालू आहे. 12 वर्ष तरी ते फेर नाही झालं. नाही निकाल लागल्यावरच आम्ही म्हणला साहेब आमचा फेर बघा. शरद कोर्टाचा आदेश होता? हो कोर्टाचा निकाल आहे ना. निकाल आहे. हो आता काय गेलेली 18 तारीख झाली. कोर्टाने विचारलं फेर का वडत नाही. आम्हाला मार झाली. कोर्टाने निकाल दिला आमच्या सरकारची ही तुमची शेती तुम्हाला दिलेली आहे म्हणजे. म्हणून आम्ही शेतात झाड वगैरे सोडायला गेले ना आम्हाला मारहाण झाली. केस झाली. एफआर झालाय त्याच्यावर. किती जमीन आहे? जमीन 5 एकर आहे. 5 एकर. कोणत्या गावामध्ये? हे वरगाव. तेच तालुक्यात वडगाव. 56 आणि 57. आज जे अनुभव तुम्ही लोकांचं पाऊल असेल ना तरी साहेब माझी परेशानी झाली. हातीच्या बाहेर गेलं साहेब फेरवडा आम्हाला प्रत्येक बरीला आम्हाला की वापस करतात. ओढतो मला तिथून आज माझी म्हातारी 85 वर्षाची घरी आम्ही माझी जायची आमची हाल तर रात्री आम्ही लातूरच्या रेल्वे स्टेशनला होता. सकाळी आम्हाला 11 वाजता अप्पर जिल्हा कलेक्टरची तारीख कळाली. मग आम्ही आलो तिकडं तसंच वापस जातात. 6 तारखेला आम्ही तारखेसाठी आलो. साहेब म्हणजे आम्हाला त्यांच्या विरोधात जवळ होते तर आम्हाला म्हणजे आपण कशी अपील आणले कोर्टात अपील आणले मी फेर कसा वडू म्हणजे 1647चा फेर रद्द झाला पाहिजे. म्हणलं 805चा फेर रद्द करा. 1647च्या फेरसाठी काही नाही म्हणजे. तहसीलदार साहेब काय ते आता 21 तारीख देतो 22 तारीख देतो म्हणाले. म्हणलं मला तारखेला येणं आहे ना. विरोधक तुम्ही ते शेती वगैरे तुम्ही खावा म्हणलं. माझा शेवटचा दिवस आहे म्हणलं. माझं लेकरू माझी म्हातारी काय मागून खाईल म्हणलं. आम्ही 30 वर्ष करूनच खाल्लं म्हणलं आम्ही रणजित साहेबाच्या शाळेला. आता विचारते मला मुख्यला गेल्यावर आमदार असं का केलं तसं का केलं. त्यांच्या पियाचा फोन आलता आणि मी वाचू शकणार नाही. म्हणजे वाचून तरी का आहे करून मी आजपर्यंत की मी करून खाते. या प्रॉपर्टीमध्ये आमची माणसं गेले म्हणजे आई गेलेली आहे. आणि काय त्यांचा आणि माझा काय एक संबंध नाही. आज 40 वर्षापासून झाला आमच्या नवऱ्याचा. आम्हाला त्यांनी नांदेड जिल्हा दाखवलेला आहे. आमची हालात आम्ही काहीतरी फक्त 2 गोष्टी नाही करून आम्ही जगू शकला. त्यांच्या उशाला पायथ्याला पडून आज 40 वर्ष झाले. माझी आई गेली ना माझं तरी काय वाचून काय उपयोग आहे. त्यावेळेचे कोणी तलाठी होते त्या साहेबाचं नाव सांगता येईल का तुम्हाला? काय त्यावेळी कोणी तलाठी होते? 1647चा फटा फेरवला त्याने 805चा फेर रद्द. विचारायला की वरून आलं होतं मी ओढून टाकला. कोणत्या तलाठी कोणत्या साली 2023 आमची आजी 2022 मध्ये वाढली. आपण 23/10/2022
त्यावेळेस झालं होतं त्यांच्या नावावर 1647. आणि नंतर एक 2023ला शरद झाडके साहेबांनी 800 घर रद्द केलं. आम्हाला मार त्यांनी लाख 135 लाख दिले, 14 झाला तर आम्हाला हानमार केली त्यांनी. लागायला बसायला माझे प्रॉपर्टी नुकसान भरपाई पीक विमा 8,75,000 लोन उचलले त्यांनी, कमी उचललं नाही. कसं दिलं असं 10 रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांना.